आपल्या किंवा माझ्या घरातल्या एखाद्या नोकराने आपल्याकडे जर चोरी केली आणि तिसऱ्या माणसाने ही बाब आपल्या जर लक्षामध्ये आणून दिली, तर मग आपण तातडीने त्या चोरी करणाऱ्याचा माग काढतो आणि जेवढा आपला वकूब असेल तेवढी शिक्षा त्याला करायचा एक प्रामाणिक प्रयत्न करतो. आपल्या जागी समजा एखादा जर केंद्रीय मंत्री आहे आणि त्या मंत्र्याच्या घरी त्याच्या नोकरांनी जर चोरी केली, तर केंद्रीय मंत्री आपल्या वकूब आणि ताकदीप्रमाणे त्या नोकराला किती मोठी शिक्षा करेल याचा एक अंदाज आपण बांधू शकतो. आणि हे सगळं अतिशय नैसर्गिक आहे. पण या नैसर्गिक न्यायालाही काही अपवाद आहेत. महाराष्ट्रातले एक मोठे नेते यशवंतराव चव्हाण 1970 ते 74 या काळामध्ये इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळामध्ये अर्थमंत्री पदाची धुरा वाहत होते आणि अर्थमंत्री म्हणून दिल्लीमध्ये असलेल्या अकबर रोडवर त्यांना राहायला एक शासकीय निवासस्थान मिळालेलं होतं. हे शासकीय निवासस्थान म्हणजे एक मोठा बंगला होता आणि त्याच्या आजूबाजूचं आवारही तितकंच विस्तीर्ण होतं आणि त्या विस्तीर्ण आवारामध्ये अनेक फळझाडांची जोपासना तिथे काम करणाऱ्या शिवकुमार नावाच्या माळ्यांनी राखलेली होती. एक दिवस संध्याकाळी 4-4:30च्या सुमारास हा शिवकुमार आपल्या आवारामध्ये असणाऱ्या फळझाडांची निगा राखत असताना सहज त्याचं लक्ष शेजारी असणाऱ्या मोसंब्याच्या झाडाकडे गेलं आणि त्याच्या डोळ्यामध्ये एक वस्तू किंवा घटना भरली आणि ती म्हणजे त्याच बंगल्यात काम करणारा बालेश्वर नावाचा एक नोकर गुपचूपपणे त्या मोसंबीच्या झाडावरची 2 मोसंबी काढून आपल्या पिशवीमध्ये भरताना या शिवकुमारने बघितलं. शिवकुमार थोडासा चपापला आणि मग हा बालेश्वर त्या बंगल्याच्या आवारातून दूर निघून गेल्यानंतर तातडीने या शिवकुमारने बंगल्याच्या आतमध्ये जाऊन यशवंतराव चव्हाणांच्या पत्नी वेणुताई होत्या त्यांच्या कानावर ही बाब घातली की आपल्या किचनमध्ये म्हणजे स्वयंपाकघरामध्ये जो मुख्य आचारी आहे त्याच्याबरोबर सांगकाम्या किंवा हरकाम्या त्याला मदत करणारा जो बालेश्वर आहे त्याने आज आपल्या मोसंब्याच्या झाडापैकी 2 चांगली मोसंबी तोडून घरी नेली. वेणुताईंनी रात्री यशवंतराव चव्हाणांच्या कानावर ही बाब घातली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पार्लमेंट किंवा मंत्रालयामध्ये जाण्याच्या आधी आपल्या पत्नी वेणुताईंबरोबर आपल्या विस्तीर्ण आवारामध्ये टाकलेल्या एका बाकावर बसून यशवंतराव चव्हाण चहा येण्याची वाट बघत होते आणि त्यांच्या मागच्या बाजूला तो शिवकुमार परत एकदा बागेमध्ये काम करत होता. कर्मधर्म संयोगाने त्या दिवशी या यशवंतराव चव्हाण आणि त्यांच्या पत्नीला चहा घेऊन येण्याचं काम या बालेश्वरकडे आलं आणि त्याने आपल्या हातातला ट्रे आणून यशवंतराव चव्हाण आणि त्यांच्या पत्नीच्या समोर धरला. तात्काळ मागे काम करणारा शिवकुमार जागृत झाला आणि त्याने हळूच मागच्या बाजूने येऊन वेणुताईंच्या कानामध्ये कुजबूज केली की याच बालेश्वरने काल आपल्या आवारातली 2 मोसंबी चोरून नेलेली आहेत. वेणुताईंनी ती बाब लक्षामध्ये घेतली आणि ढोसून यशवंतराव चव्हाणांना इशारा केला की हाच तो बालेश्वर आहे ज्याने काल मोसंबी चोरली. त्यावर यशवंतराव चव्हाणांनी त्याच्या हातामध्ये असलेल्या ट्रेमधून चहाचा कप आपल्या ताब्यामध्ये घेतला. शांतपणे त्या चहाचे 2 घुटके घेतले आणि मग समोर उभ्या असलेल्या बालेश्वर नावाच्या आपल्या नोकराला विचारलं की काय रे बाबा, तुझ्या घरी कोण आजारी आहे? आता यशवंतराव चव्हाणांसारख्या केंद्रीय मंत्र्यांनी त्यांच्या बंगल्यामध्ये काम करणाऱ्या एका नोकराला इतकी आस्थेने विचारपूस करून विचारलं की बाबा तुझ्या घरी कोण आजारी आहे. हे त्या नोकराला थोडंसं वेगळं वाटलं. तो बालेश्वर तसाच थिजल्यासारखा उभा राहिला आणि मग डोळ्यात पाणी आणून यशवंतराव चव्हाणांना सांगायला लागला की माझी आई 60 वर्षाची आहे आणि गेल्या 2 महिन्यापासून ती आजारी आहे. सुरुवातीचे 15 दिवस तिला
ताप येत होता. डॉक्टरांच्या औषधाने तिचं ताप येणं बरं झालं, पण तिला कमालीचा अशक्तपणा आहे आणि डॉक्टरांनी त्यासाठी थोडीशी फळफळावळ किंवा फळांचे रस द्यायला सांगितलेलं आहे. हे सगळं शांतपणे ऐकल्यावर यशवंतराव चव्हाण त्या बालेश्वरला म्हणाले की हे बघ, आजपासून तुझी आई ठणठणीत बरी होईपर्यंत आपल्या आवारामध्ये असलेल्या मोसंब्यांच्या झाडावरची 5 मोसंबी तू रोजच्या रोज घरी घेऊन जा. 2 तुझ्या आईसाठी आणि बाकीचे 3 तुझ्या परिवारातल्या इतर लोकांसाठी असू देत. आपल्या बंगल्यामध्ये केलेली चोरी आणि तो चोरी करणारा माणूस समोर आल्यानंतर त्याच्यावरती आग पाखड न करता काहीतरी वेगळा विचार करून त्या बालेश्वरला यशवंतराव चव्हाणांनी वेगळा प्रश्न विचारणं आणि तो प्रश्नाचं उत्तर मिळाल्यावर एक वेगळा आदेश त्याला देणं, हे सगळं माणसामध्ये आपल्यासारखंच राहूनही वेगळेपण जपणाऱ्या व्यक्तींचं महत्त्वाचं पैलू असतो. आणि तो एक महत्त्वाचा पैलू यशवंतराव चव्हाणांकडच्या या गोष्टीमधून आपल्यापर्यंत कदाचित पुरेसा उलगडला असेल. आपल्याला या सगळ्या बाबीबद्दल काय वाटतं ते खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियांच्या रूपामध्ये लिहून नक्की माझ्यापर्यंत पाठवा. आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे.